नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होतो आहे. आमदार महेशदादा लांडगे यांनी आयोजित केलेल्या एका बैलगाडा शर्यतीतील हा व्हिडिओ आहे. देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत म्हणून ओळखली जाणारी या बैलगाडा शर्यतीमधला हा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. नेमका तो व्हिडिओ का व्हायरल होतो आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, या बैलगाडा शर्यतीमध्ये मंत्री नितेश राणे यांनी एक घोषणा केली होती की देवेंद्र फडणवीस हे जर पुन्हा मुख्यमंत्री झाले तर आणि महेशदादा लांडगे यांनी ही बैलगाडा शर्यत जर पुन्हा आयोजित केली तर त्या बैलगाडा शर्यतीमध्ये मी माझ्याकडून मर्सडीज ही गाडी थेट भेट देणार असल्याचं किंवा पहिलं बक्षीस हे माझ्याकडून मर्सडीज ठेवेल असं त्यांनी दावा केलेला होता. मात्र पुन्हा एकदा ही बैलगाडा शर्यत भरवली गेली की नाही या संदर्भात कुठलीही माहिती नाही. मात्र त्यांनी ही जे काही घोषणा केलेली होती, आता ते घोषणेचं कधी पालन होणार आणि ही बैलगाडा शर्यत आयोजित केल्यानंतर त्या ठिकाणी पहिलं बक्षीस हे मर्सडीज राहणार का, याची सर्व बैलगाडा शौकीन वाट बघत आहेत. त्यामुळे जर अशा प्रकारची बैलगाडा शर्यत भरवली गेली आणि त्या ठिकाणी जर मर्सडीज ही गाडी जर पहिलं बक्षीस असलं तर हे सर्वात महागडं बक्षीस बैलगाडा शर्यतीमधलं म्हणावं लागेल. तर तुम्हाला काय वाटतं, अशा प्रकारची बैलगाडा शर्यत जे की त्यांनी बोललेलं होतं त्याप्रमाणे त्यांनी भरवावी का आणि मर्सडीज या बैलगाडा शर्यतीमध्ये पहिलं बक्षीस असू शकतं का, या संदर्भात आपल्याला काय वाटतं हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.